कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील महादेवी हत्तीणीवरून वातावरण चांगलंच तापलंय। नांदणी गावातील जैन मठामध्ये 1992 रोजी ही हत्तीण दाखल झाली। गेली 33 वर्षांपासून महादेवी या मठामध्ये वास्तव्यास होती। मात्र न्यायालयीन संघर्षानंतर महादेवीला हे घर सोडून गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये पाठवण्यात आले। महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण नांदणीच्या मठामध्ये असताना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष 2020 च्या आसपास सुरू झाला। वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार केली आणि त्यानंतर वन्य प्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे ही तक्रार करण्यात आली। मठाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे डिसेंबर 2023 मध्ये या उच्चाधिकार समितीने या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला वनताराकडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं आणि 12 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक पोलिसांनी लिहिलेल्या पत्रानुसार सरकारी पशुवैद्यक डॉक्टरांनी या हत्तीणीची तपासणी केली। या तपासणीमध्ये महादेवीची शारीरिक हेळसांड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। महादेवीला ज्या अवस्थेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं ती भयानक होती। महादेवीला 33 वर्षांपासून मठात कैद ठेवलं होतं। काँक्रीटच्या जमिनीवर साखळ दंडाने तिला बांधून ठेवण्यात आलेलं होतं। सतत बांधून ठेवल्यामुळे तिची तब्येत खालावली। साखळदंडात बांधल्यानं महादेवीला संधिवाताचा त्रास झाला। महादेवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या। महादेवीची मानसिक अवस्था बिघडल्याचं देखील समोर आलं। तिची काळजी घेणाऱ्या माहुताला प्राथमिक ज्ञानही नव्हतं। महादेवीला रुग्णालयात ठेवून दीर्घकालीन उपचाराची गरज होती। एप्रिल 2024 मध्ये नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। त्यांची याचिका दाखल करून घेत न्यायालयानं या हत्तीणीला गुजरातला हलवण्याला स्थगिती दिली आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मोठा काळ तज्ञ समिती पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासण्या पाहणी सुरू राहिली। जून आणि नोव्हेंबर 2024 मध्ये या हत्तीणीची पुन्हा पाहणी आणि तपासणी केल्यानंतर असं आढळलं की तिच्या अवस्थेमध्ये केवळ वरच्यावरच सुधारणा केल्या। तिच्यावरील उपचार आणि तिचे हित याबाबत अजूनही गंभीर कमतरता आहे असंही यामध्ये आढळून आलं। त्यामुळे 16 जुलैला उच्च न्यायालयाच्या नांदणीच्या मठाच्या ट्रस्टची ही याचिका निकाली काढत 3 जून 2025 रोजी उच्चाधिकार समितीनं ही हत्तीण गुजरातला नेण्याचा निर्णय कायम ठेवला आणि त्यानुसार महादेवीला वनताराचा भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा आदेशही दिला। प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास, पशुवैद्यकीय तज्ञांकडून काळजी, इतर हत्तींसोबत मिसळण्याची संधी आणि विशेष प्रशिक्षित माहूत अशा सुविधा असल्यानं वनताराची निवड करण्यात आल्याचं पेटानं सांगितलंय। आपल्याकडे वनतारामध्ये जे दुसरे काही हत्ती आहेत तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करते आहेत आणि असं दिसतं की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल। जे माधुरीवर प्रेम करतात तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वनतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला।